हायड्रेशन नाही, दोन दोन हायड्रेशन आहे कंपनीला गेलेलं. ते हायड्रेशन पण शिफ्ट होणार आहे यांच्या शेतामध्ये. म्हणजे 200 फुटाला जर बाधित आहेच तो आता तुमच्या याच्यानुसार अजून बाधित होणार. 200 ते हायड्रेशन दोन्ही ते पण यांच्या वावर देणार आहे. त्यानंतर तुमचं रिस्ट्रिक्शन आहे बांधकामाला. किती मीटर असणार आहे रस्त्यापासून? रिस्ट्रिक्शन किती आहे बांधकामाला? पक्के म्हणजे कमर्शियलला आणि रेसिडेन्शियलला किती मीटर आहे? वडनेर विहितगाव येथील रिंग रोडच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्याबाबत जिथं DPR सोडून काही जागेंचं ॲक्विजिशन होत होतं, रिंग रोड संदर्भात जे जे प्रॉब्लेम होते त्यासाठी शेतकरी लोकप्रतिनिधी आम्ही सर्वांनी आयुक्त मॅडमची भेट घेतली. सर्वेअर होते आणि सर्वांनी मिळून एका निर्णयाप्रत आलो आहे, जेणेकरून कमीत कमी लोकांचं नुकसान व्हावं यासाठी जो प्रयत्न करायचा आहे तो महापालिका करणार आहे. त्यांनी काय आश्वासन दिलं? कमीत कमी लोकांची अडचण कशी होईल आणि कमीत कमी नुकसान कसं होईल यावर ते विचार करणार आहे. आपण त्याच्यावर समाधानी आहात? आम्ही समाधानी आहेत. म्हणजे आता सर्वे करायला सांगितलंय. सर्वे झाल्यानंतर जे काही निर्णय होतील त्याच्यावर आपण पुढच्या दिशा कशा घ्यायच्या हे ठरवू. किती लोकांना TDRचा विषय नव्हता, फक्त रिंग रोड मध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचा विषय.